नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक फुलात असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, त्याचबरोबर फुलगळ होऊ नये, जास्तीत जास्त फुलं वाढावी, फुलांचं शेंगामध्ये रूपांतर व्हावं यासाठी कोणती फवारणी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची फुलांची अवस्था म्हणजेच नाजूक अवस्था असते. यावेळेस आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत जेणेकरून आपल्या पिकाची फुलगळ होणार नाही, त्याचबरोबर प्रत्येक फुलाचं शेंगेमध्ये रूपांतर होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण यावेळेस फुलधारणेच्या वेळी जास्त पाणी द्यायचं नाही. 1 तास स्प्रिंकलरनं जास्तीत जास्त पाणी देऊ शकता. जास्त पाणी दिल्यामुळं फुलगळ होण्याची भीती असते. त्याचबरोबर जास्त वेळ पाणी दिल्यामुळं फुलं सडण्याची सुद्धा भीती असते, कारण ढगाळ वातावरण आहे, ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता जास्त आहे. त्यामुळं आपली फुलं ही सडण्याचा धोका वाढत असतो. जास्त गरज असेल तरच आपल्याला हलकं सोयाबीनला पाणी द्यायचं आहे. फुलांचं शेंगेत रूपांतर झाल्यानंतर पाणी देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, नत्राचं प्रमाण आपल्या पिकामध्ये वाढू द्यायचं नाही. नत्राचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस कोणतंही पीक फुलं सोडून देतं, म्हणजेच फुलगळ करून देतं. आणि नत्राचं कामच असं आहे की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे शाखांची वाढ करणं. नत्रांचं प्रमाण आपल्याला युरियाच्या माध्यमातून वाढू शकतं. त्याच्यामुळं नत्रयुक्त खतं या ठिकाणी वापर आपण आपल्या पिकाला करायचा नाही, किंवा ज्या टॉनिकमध्ये सुद्धा नत्राचं प्रमाण जास्त आहे त्या टॉनिकचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी करायचा नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकाला ज्यावेळेस फुलं असतात, फुलांच्या अवस्थेमध्ये आपण अंतर्मशागत सुद्धा करायची नाही. काही तण असेल तर त्यासाठी आपण डवरणी खुरपणी करायची नाही. त्यामुळं आपल्या पिकाला ताण बसण्याची शक्यता असते आणि ताण आल्यानंतर आपलं पीक हे फुलगळ करण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, स्ट्रॉंग कीटकनाशकं किंवा स्ट्रॉंग औषधं आपण आपल्या सोयाबीन पिकावर फुलांच्या अवस्थेमध्ये वापर करायचा नाही. गॅस पॉयझनस कीटकनाशकं ही सुद्धा आपण वापर करायचा टाळायचा आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला फुलगळ होऊ नये, भरपूर फुलं लागावी फुलांची सुरुवात असेल तर आपण या ठिकाणी एक फवारणी घेऊ शकता. NPK विद्राव्य खत 05234 100 ग्राम अधिक मायक्रोला 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. याच्या माध्यमातून जास्त फुलं निघतील. जी फुलं आहेत ती फुलं गळणार नाहीत. त्याचबरोबर फुलांचं शेंगेमध्ये रूपांतर होईल. कारण शेतकरी मित्रांनो, NPK 05234 फॉस्फरस 52%, त्याचबरोबर पोटॅश हा 34% आपण फवारणी करत आहोत. आणि RCF मायक्रोला यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं मिश्रण असल्यामुळं हे आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलं निघण्यासाठी मदत करेल आणि जी फुलं आहेत त्यांचं शेंगेमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करेल. फुलगळ होणार नाही, त्यामुळं ही फवारणी आपण घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण या पद्धतीनं फवारणी करून पहा. त्याचबरोबर आपण जे सांगितलेलं आहे त्या चुका फुलांच्या अवस्थेमध्ये करू नका. आपल्याला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.